लांजा हा संघ विजयी झाला तर तिसरा मॅच आणि या मॅच मध्ये कोणता संघ विजयी होणार आहे हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी। आणि सर्वप्रथम एक सूचना आहे की कोणत्याही सामन्यामध्ये आपल्याला सुरुवात करण्याच्या पूर्वी काही जर डिसिजन घ्यायचे असतील किंवा तुमच्या सूचना असतील तर कदाचित आपण पंचांकडे संपर्क साधावा आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल। स्ट्राइक साठी असतील अमर। सलामीसाठी आपण बघतोय विश्वनाथ आहेत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आहेत अमर। बॉलिंगच्या मार्गावरती आहेत सतीश संगमेश्वर संघाकडून खेळताना। चला स्पीडअप करा मॅच विनंती आहे संगमेश्वर पंच आपल्याला सुद्धा विनंती आहे की खेळाडूंना आपण सूचना द्यायच्या दोन्ही संघांना खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला। चला शिवशंभो संघाचे सर्व व्हॉलंटियर्स आपल्याला विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे। सर्व खेळाडू आयोजक शिवशंभोचे आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण ताबा घ्यायचा आहे। पंचांचा निर्णय येतो मॅच ऑन होते। पंचांचा निर्णय येतो मॅच ऑन होते। टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय तर टॉस हारल्यानंतर नशिबाचा नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला नाही तो संगमेश्वर संघ बॉलिंग करताना प्रथम पाहायला मिळणार आहेत। तर स्ट्राईक साठी सज्ज होतील अमर विश्वनाथ नॉन स्ट्राईकला आपण त्याला पाहतोय। विकेटच्या मागे पप्पन उर्फ ओमकार सतीश राईट आर्म राऊंड विकेट। पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळला आहे गॅप बेदला जाणार का चेंडू खालती क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू मात्र त्यांच्यावरती मस्त पे दस्तक असणार आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय 4 धावा। सुरुवात चांगली झाली खरं तर थोडासा बॅटच्या टप्प्यात चेंडू होता परंतु चांगलं टायमिंग अमर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे या येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे। सुरुवात चांगली झाली परंतु या षटकामध्ये लेंथ राखली जाईल का सतीश यांच्याकडून हा प्रश्न आहे। त्याचं उत्तर आपल्याला येताना फलंदाज सुद्धा देताना पाहायला मिळतील। पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न थोडासा मागे ठेवला होता गोल्ड वरून चेंडूला उसळी दिली आणि त्यानंतर विकेट किपर पपन यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय आणि पुन्हा एकदा फेक केली जाते बॉलर सतीश यांच्या दिशेने। धावसंख्या स्थिरावते धावसंख्या होते 4। दुसरा चेंडू चांगल्या प्रतीने हाताळलाय राईट आर्म राऊंड विकेट करत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे। आता मात्र फलंदाजांना जकडून ठेवलं जात आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली उंच उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता तिथून 4 धावा आणि येणाऱ्या 2 चेंडूवरती चांगले लेंथ पाहायला मिळते आपल्याला सतीश यांच्याकडून डॉट चेंडू येत आहेत। थोडीशी चर्चा विश्वनाथ आणि अमर यांच्यामध्ये आपण पाहतोय कारण 2 चेंडू डॉट गेलेत पॉवर प्लेचं षटक आहे। खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना हात खोलायचे असतात त्यांच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळतात परंतु पहिल्या चेंडूवरती प्रेशर होतं चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक आपण पाहतो या ठिकाणी ते म्हणजेच सतीश यांच्याकडून। पुढे सरसावले फटका दर्जेदार आहे कॅच होणार का झेल टिपला जाणार का गुड रनिंग कॅच आहे झेल बाद होत आहेत। पहिला गडी गारद होतोय पहिला धक्का राजापूर संघाला फलंदाज बाद। कमबॅक काय असतं मित्रांनो आपण पाहिलंय पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर येणारे 3 चेंडू डॉट आहेत नुसते डॉट नाही एक चांगल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय आणि तिथे मात्र अमर बाद होतील। तर विश्वनाथ आणि अमर यांच्यामध्ये 2 डॉट चेंडू झाल्यानंतर चर्चा झाली होती लेग पट्ट्यामध्ये वारंवार खेळण्याचा प्रयत्न चेंडू ज्या दिशेने येईल त्या दिशेने तुम्हाला फटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण हे सर्कल संपूर्ण सर्कल असलेलं आपण एक दर्जेदार मैदान पाहतो आणि तुम्हाला या मैदानावरती चौफेर फलंदाजी करणं गरजेचं आहे। तसं न होता एकाच पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चांगला कॅच टिपला गेला डीप मिड विकेट मध्ये आणि फलंदाज बाद होत आहेत। तर 1 डाव साठी आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ओमकार विश्वनाथ आणि ओमकार ही जोडी आपण पाहतोय 1 डाऊन साठी ओमकार आहेत। तर त्यांच्या समोर संगमेश्वर तालुक्यातील कदाचित लिंगायत समाजातील अष्टपैलू खेळाडू सतीश गोलंदाजी करताना आपण पाहतोय चांगला चेंडू आहे खांद्याचा चांगल्या प्रकारे वापर केला बॉलर्सने आणि
लेग पट्ट्यामध्ये फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता ओमकार याचा प्रयत्नच राहिलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्थिरावते एकच चौकार सुरुवातीच्या चेंडूवरती आला. सुरुवात चांगली झाली परंतु त्यानंतर मात्र बॉलिंगने मात्र वर्चस्व राखलंय. या ठिकाणी थोडासा चेंडू स्लाइस झालाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण होत आहे. तर एक धाव पूर्ण झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. विचार केला जाणार पाहूया आपण या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा एक गडी गमावून बसलाय तो राजापूर संघ. स्वतः विश्वनाथ संघाची धुरा सांभाळत असताना पाहायला मिळतील आपल्याला फलंदाजी करताना. तर त्यांचेच बंधू ओमकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खेळण्यासाठी वन डाऊन साठी आले. तर बॉलिंगच्या मार्गावरती कोणाचा विचार केला जाणार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकासाठी. बॉलिंगच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील ओमकार. पहिलं षटक सुरेख पद्धतीने हाताळलंय सतीश याने ज्यांच्याकडे खेळाचा चांगला अनुभव आहे. परंतु नॉन स्ट्राईकला असणाऱ्या विश्वनाथ यांना स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं. येणाऱ्या फलंदाजांनी स्वतःवरती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अमर बाद झालेत आणि त्यानंतर मात्र ओमकार आलेत. तर या दुसऱ्या षटकासाठी आपण पाहणार आहोत. फलंदाजी करताना पाहायला मिळतील आपल्याला ओमकार नॉन स्ट्राईकला विश्वनाथ. खूप वेळ झालाय पहिलं षटक संपलंय. विश्वनाथ यांना स्ट्राईक मिळत नाही. त्यांच्याकडे क्लास आहे क्रिकेटचा. या ठिकाणी मी मगाशी सांगितलं की दोन्ही संघ हे मातब्बर संघ आहेत. चांगला ताकदीचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगणार यात मात्र कोणती शंका नाही आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. ताळमेळ चांगला असणं गरजेचं आहे आणि तो नसेल तर तुम्हाला थोडंसं नुकसान सोसावं लागतं आणि तेच या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये झालंय. एक चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजेच सतीश गोलंदाजांना. दुसऱ्या षटकासाठी ओमकार आहेत. राईट वर द विकेट मारा. समोर फलंदाजीसाठी ओमकार. दोन्ही ओमकार आहेत परंतु श्री गणेशच्या कोणाच्या हातून चांगला होणार आपल्या संघासाठी हा प्रश्न आहे. त्याचं आपण उत्तर येणाऱ्या चेंडूवरती पाहणार आहोत. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला माइंडसेट एक सेट टार्गेट ठेवावं लागेल. उंच फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू खालती 3 नाही 4 क्षेत्रशी येत आहेत. चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. नो मॅच लँड मध्ये जातोय चेंडू आणि या ठिकाणी धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांकडून पाहतोय आपल्याला या ठिकाणी आणि 3 धावा बघता बघता पूर्ण केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. तर धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण पुढे सरसावताना पाहणार आहोत. धावसंख्या होते 8. खरं तर 8 म्हटल्यानंतर कोण कोणाची लावणार वाट. परंतु या ठिकाणी सुरेख वाट पहिल्या षटकामध्ये संगमेश्वर संघाची. तर थोड्याशा अडचणी राजापूर संघाला. परंतु या अडचणींना उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा बॅटिंगच्या मार्कवरती थोड्या खूप वेळानंतर स्ट्राईक असणारे विश्वनाथ आपण यांना पाहणार आहोत. चांगला चेंडू आहे. वाईड लाईनच्या मधून जाणारा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजांचा आणि चेंडू मात्र बरोबर ओमकार यांच्या हातामध्ये असणार आहे. चांगल्या प्रकारे कलेक्ट केला. या चेंडूला गॅदर केला आहे आणि पुन्हा एकदा बॉलरच्या दिशेने चेंडू येतोय. गुड बॉलिंग या ठिकाणी म्हणावं लागेल कारण एका चांगल्या फलंदाजाला बीट करण्यामध्ये यश मिळत आहे या दुसऱ्या षटकामध्ये ओमकार याला. पुढचा चेंडू आहे बरोबर डीप लॉंग ऑफच्या दिशेने आपण चेंडू पाहतोय. एक धाव पूर्ण होते. विश्वनाथ मात्र स्वतःचं अकाउंट खोलतात या ठिकाणी एक या धावेने. तर स्ट्राईकसाठी पुन्हा एकदा ओमकार. या दुसऱ्या षटकाची सुरुवात ज्या प्रकारे पहिलं षटक टाकलं गेलंय सतीश यांच्याकडून त्याच प्रकारची सुरुवात आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची बॉलिंग. थोडासा फलंदाजांना जकडून ठेवलं जाते तर पायावरची चेंडू होता आणि त्यानंतर मात्र एक धाव. शॉर्ट फाईन लेग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लॉंग लेगच्या शॉटमध्ये चेंडू गेलाय. फीड केला जाईल या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांकडून. जेव्हा तुमच्याकडे मोठी फटकेबाजी होत नसते तेव्हा तुम्हाला सिंगल डबल धावा रोटेट करणं गरजेचं आहे आणि ते या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ओमकार यांचा झेल सुटला आणि त्यानंतर जीवदान मिळाल्यानंतर कोणत्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू एक धाव पूर्ण होते. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पुन्हा एकदा विश्वनाथ यांच्याकडून जाणून आहेत की मला शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे आणि ते जाणत असताना या ठिकाणी एक धाव पूर्ण होत आहे. षटक संपत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11.
स्ट्रॅटेजी वापरली जातात. जे स्ट्राईक गोलंदाज असतात त्यांना डिफेन्स केला जातो आणि त्यानंतर ज्या मिडल ओव्हर्स असतात किंवा स्लॉग ओव्हर आपण पाहतो त्याच्यावरती जर एखादा कमकुवत गोलंदाज मिळाला तर त्याच्यावरती हल्ला चढवला जातो. ते स्ट्रॅटेजी या ठिकाणी विश्वनाथ आणि ओंकार वापरणार का हे पाहूया. परंतु संगमेश्वर संघाकडे चांगले खेळाडू आहेत आणि चांगल्या प्रकारची बॉलिंग आहे. अनेक मैदानांवरती अनेक टुर्नामेंटला समाजाच्या किंवा अदरवाईज इतर टुर्नामेंट असतील त्या ठिकाणी चांगलं काम केलं आहे आणि आज मात्र पुन्हा एकदा ओमकार अस्टर आहेत बॉलिंगच्या मार्कवरती. डावखुरी गोलंदाज असतील तुरळ या ठिकाणाहून तर समोर विश्वनाथ त्यांना फेस करण्यासाठी आहेत बॅटिंगच्या मार्कवरती. कॅमेरा एंड करून मारा करत असताना आपण पाहतोय ओमकार यादा. डावखुऱ्या गोलंदाजांची वैशिष्ट्ये असतात, नॅशनल व्हेरिएशन त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र आउटसाइड लेग स्टंप चेंडू आहे, पंचांनी कळवलं आहे वाईट चेंडू आहे. खराब सुरुवात या ठिकाणी मिस्टर एक्स्ट्रा ॲड होणार आहे राजापूर संघाच्या खात्यामध्ये. तर संघाची धावसंख्या होईल 12. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आहे तर संघाकडून तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी ओमकार यांच्यावरती. हो ब्लॉक करणारा चेंडू आहे विश्वनाथ सारख्या फलंदाजाला. या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. खेळाडू चांगले दोन्ही संघांमध्ये आणि चर्चेत असलेली नावं आहेत. अनेक ठिकाणी LPL सारखी मोठी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचा खेळ प्रत्येक खेळाडूने केला या संघातील. आज मात्र पुन्हा एकदा एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी वापरले जातील, कोणत्या प्रकारे प्लॅनिंग असणार आहे आजच्या दिवसासाठी हे आपण पाहणार आहोत. थोडासा शॉर्ट केला, चेंडूला वेग चांगला दिला होता परंतु दिशाहीन भटकटलेली बॉलिंग आपण पाहतोय ओमकार यांच्याकडून. पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्रा ॲड होणार आहे राजापूर संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होईल 14. धावसंख्या होती 14. थोडीशी शांत गतीने चालू असलेली स्पर्धा आपण ही मॅच पाहतोय आणि त्याचं कारण आहे पहिल्या षटकामध्ये येणाऱ्या विकेट त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न आहे. तेजस येत आहेत चेंडू खाते, एक धाव पूर्ण होणार आहे. मग थोड्याशा संधी निर्माण होत्या त्या कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. पण निश्चय एकदा जीवदान ओमकार यांना मिळते म्हणायला काय हरकत नाही आहे. समोर विश्वनाथ. कोणत्या प्रकारचा विचार पॉझिटिव्ह अप्रोच असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये आणि तो पाहायला मिळेल का या ठिकाणी. इथे मात्र चांगला फटका, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेची मागणी असणार आहे का, कॉल चांगला दिलाय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि कोणत्याही प्रकारे धावा आल्या तरी खूप गरजेचे आहेत राजापूर संघाला. शरीराने येऊ द्या, वाईडने येऊ द्या, एक्स्ट्रा येऊ द्या, कोणत्याही प्रकारे धावा आल्या तरी त्या खूप गरजेच्या आहेत आणि त्या 2 धावा या ठिकाणी बॅटच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत विश्वनाथ यांच्याकडून. फटका चांगला इनसाइड आउट आहे आणि गॅप बेरला गेलाय. दणदणीत खणखणीचा आपण पाहतोय शिवशंभो चॅम्पियन्स ट्रॉफीचा चौकार विश्वनाथ यांच्या बॅट मधून. माझं नाव का चर्चेत आहे या चेंडूने या फटक्याने दाखवून दिलाय. टायमिंग प्रॉपर झालाय, मिडल ऑफ द बॅट आहे आणि बरोबर डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला धाडले 4 धावांसाठी. धाव संख्या होती धावसंख्या 21. आता मात्र थोडासा सूर गवसते फलंदाजाला. चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. एक चौकाराने आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल विश्वनाथ यांचा. खूप वेळा आपण पाहिलं तर चौकार आला नव्हता त्यांच्या बॅटमधून परंतु या चौकारानं मात्र त्यांना चांगली संधी निर्माण करून दिली आणि संधीचं सोनं या चेंडूवरती केलंय. तर या ठिकाणी पाहूया पंचांकडे दाद मागितली जाते. वाईट चेंडूची पुन्हा एकदा घोषणा होते. या षटकामध्ये थोडीशी दिशाहीन भरकटलेली बॉलिंग पाहतोय. वाईट स्वरूपाने धावा दिल्या जात आहेत. मी मगाशी सांगितलं की राजापूर संघाला कोणत्याही प्रकारे धावा आल्या तरी त्या गरजेच्या आहेत. सिंगल डबल असतील, चौकार, षटकार, वाईड नो कोणत्याही प्रकारे धावा आल्या तरी त्या गरजेच्या आहेत आणि या ठिकाणी तिचे 1 धाव पूर्ण होते, 1 धाव मिळते. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नच राहिला. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. मागच्या जर चेंडूचा विचार केला विश्वनाथ यांनी इनसाइड आउट खेळला होता कदाचित या ठिकाणी संधी होती एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला धाडण्याची परंतु चुकतायत आणि निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. फटका चांगला स्ट्रेट केला आहे, डाऊन द ग्राउंड आहे. सीमारेषा भेदणार का, 2 क्षेत्ररेषेत चेंडू खाली फिट केला जाणार आहे आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारे स्टॉप केला चेंडूला. तिसरं षटक संपत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावसंख्या 24.
पहिल्या षटकामध्ये खरं तर 5 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि त्यानंतर येणाऱ्या षटकामध्ये 13. थोडंसं मागडं षटक म्हणावं लागेल, कारण प्रत्येक षटकामध्ये फलंदाजांचा विचार असतो कमीत कमी 15च्या सरासरीने धावा बनवण्याचा. 5 षटकांचा जर विचार केला तर कमीत 55-50 प्लस धावा बनवावा लागणार आहेत. तर या ठिकाणी चौथ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे. त्याचं कारण आहे थोडंसं आय कॉर्डिनेशन, बॉटम हँडचा वापर चांगला पाहायला मिळेल आपल्याला. या ठिकाणी नजर बसले चेंडूवरती विश्वनाथ आणि ओंकार या दोन्ही फलंदाजांची, आणि त्याचं कारण आहे या ठिकाणी पॉवर प्लेचा बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे. तर या ठिकाणी कोणती बॅटिंग होईल आपण पाहणार आहोत. तर बॉलिंगच्या मार्कवरती ज्या सतीश यांनी पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या, 1 गड्याला गारद केलाय, ते सतीश पाहायला मिळत आहेत. तर त्यांना सामना करण्यासाठी समोर आपण पाहणार आहोत ओंकार यांना. आता मात्र हात खोलावे लागतील, धावसंख्येचा आलेख वाढवावा लागेल, एक चांगला माइंडसेट ठेवावा, सेट टार्गेट ठेवावं लागेल डोक्यामध्ये. या सर्व करावं लागेल, कारण तुमच्या समोर असणारा संघ तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. तर तुम्हाला 50 प्लस धावा बनवाव्या लागतील, कारण राजापूर संघाकडे सुद्धा आपण पाहायला गेलो तर क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे, चांगल्या प्रकारची बॉलिंग असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर 40 प्लस धावा झाल्या, 45-50 धावा झाल्या, तरी दोन्ही संघांकडे क्षमता आहे की आपल्या बाजूने मॅच जिंकवण्याची. परंतु या ठिकाणी मात्र धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. चला स्पीडअप करा, विनंती आहे संगमेश्वर. चौथ्या षटकासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून चौथं षटक रायटम राऊंड मारा करण्यासाठी समोर सज्ज होत आहेत सतीश. ओमकारचा फटका चांगला आहे, नो मॅच लँड मध्ये चेंडू जाणार का, क्षेत्रशी येत आहेत, रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय, जीवदान मिळत आहे, हात खोलण्याची संधी आहे आणि संधीचं सोन्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा मिस टायमिंग फटका होता, बराच वेळा हवेमध्ये चेंडू राहिला आणि त्याचं कारण आहे ओमकारने प्रयत्न चांगला केला होता झेल घेण्याचा, झेल सुटतोय आणि 2 धावा या ठिकाणी. आता जर विचार केला ओमकार यांना, मला तर हे तिसरं जीवदान असणार आहे या ठिकाणी, परंतु जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल, आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येकडे घ्यावं लागेल. निश्चितच या ठिकाणी गणेश येत आहेत, कोणतीही चूक करणार नाही आहेत, फलंदाज बाद होतील. तर मी मगाशी सांगितले विश्वनाथ यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे बॅटिंगचा क्लास चांगला पाहायला मिळेल. क्लासिक शॉट त्यांच्या बॅटमधून आपण अनेक टुर्नामेंटला पाहिले आहेत. तर स्वतःकडे जबाबदारी घेत असताना उंच फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, ओमकार बाद होत आहेत. पुन्हा एकदा मोठा धक्का राजापूर संघाला. बॅटर दाखल होत आहेत मैदानामध्ये कल्पेश, त्यांच्या बरोबर असणार आहेत सुरुवातीसाठी आलेले नॉन स्ट्राईकला असणार आहे विश्वनाथ. मी मगाशीच सांगितलं की विश्वनाथ यांना जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे या ठिकाणी, पण सध्या प्रॅक्टिसमध्ये पाहायला गेलं तर या चेंडू नंतर 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू मध्ये तुम्हाला एक चांगला धावसंख्येचा आलेख गाठणं गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेचा कितपत फायदा घेणार फलंदाज हे पाहूया. चढमफुल करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव मात्र निश्चित पूर्ण होणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय बॅकवर्डला. तर 1 धाव पूर्ण केल्यानंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. याच ठिकाणी धावसंख्या होते 27-27. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे, त्यानंतर बॅटिंगचा पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला आहे. अनिवार्य असेल तर या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे, उलटा जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न होतो आहे. क्रिकेटच्या पटलावरती उलटा धावून कॅच घेणं इतकं सोपं नाही मित्रांनो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा विश्वनाथ आणि त्यांचे सहकारी कल्पेश यांच्याकडून धावा 2 पूर्ण होत आहेत. 29 रन्स. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. समोर सतीश बॉलिंगच्या मार्कवरती. आता जर गोलंदाज बॉलर आणि बॅट्समनचा जर विचार केला तर दोन्ही नामवंत खेळाडू आहेत लिंगायत समाजातील. आता मात्र एकमेकासमोर उभे येऊन ठाकलेत क्रिकेटसाठी. हो फटका दर्जेदार आहे, कॅच होणार का, गोईंग गोईंग ऑन. षटका 6 धावा. विश्वनाथ त्यांना स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, मी मगाशी सांगितलं आहे, परंतु या चेंडूवरती मात्र षटकार येतोय. 6 धावा लिहिल्या जात आहेत. तर संघाची धावसंख्या सुद्धा झटपट वाढते आहे. धावसंख्या होणार आहे
35 रन्स 35 अशी धावसंख्या. बॉलरच्या मनामध्ये विचार होता परंतु लो फुल टॉस चांगल्या प्रकारे कन्वर्ट केला या चेंडूला आणि मिडल ऑफ द बॅट पुन्हा एकदा खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार 6 धावा. पुन्हा एकदा पुल केला, शॉर्ट आर्म पुल केला या चेंडूला. मोठा गॅप आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र पुन्हा एकदा चौकार मिळणार आहे. 4 धावा. सलगच्या 2 चेंडूवरती जर 10 धावा मिळाल्या आहेत. चांगला विचार फलंदाजांचा परंतु बॉलिंगमध्ये थोडीशी चूक झाली आहे, मिस्टेक झाली आणि या मिस्टेकचं रूपांतर धावांमध्ये झालंय. येणाऱ्या 2 चेंडूंनी षटकाची भर काढली आहे आणि इथे 10 धावा मिळाल्यानंतर सामना रत्नागिरी स्ट्रायकर विरुद्ध शिवशंभो ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. शिवशंभो ब आणि रत्नागिरी स्ट्रायकर. 2 नेत्रदीपक फटके आपण पाहिले. विश्वनाथ यांच्या बॅटमधून एक षटकार त्यानंतर चौकार. या षटकाची उणीव भरून काढली. जो धावांच्या गतीमध्ये मागे राहिला होता 4 षटकांपर्यंत, या 2 फटक्यांनी मात्र चांगली सरासरी राखण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो 39. तर अंतिम 6 चेंडू असणार आहेत. हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीसाठी चेंडू दिला गेलाय गणेश यांच्या हातामध्ये. तर समोर खेळण्यासाठी आहेत कल्पेश. राईट राऊंड विकेट मारा करतील कॅमेरा एंड कडून. तर समोर खेळण्यासाठी कल्पेश आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं जाते या ठिकाणी. मॅच पुटअप करा चला विनंती आहे. पण आपल्याला विनंती आहे चला क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्या. मॅच पुटअप करा, वेळ होतोय. सब्र का फल मीठा होत आहे असं म्हटलं जातं आणि त्याचं कारण थोडासा संयम दाखवला गेला फलंदाजीमध्ये. नॉन स्ट्राईकला असणाऱ्या विश्वनाथ सलामीसाठी आले आणि त्यांना मात्र थांबलेत. संयम दाखवलाय आणि त्यानंतर येणाऱ्या चेंडूंवरती आपण 2 चांगले फटके पाहिलेत. गणेश इथे मात्र चेंडू फाईन येणार आहे. क्षेत्ररेषेकडे कोणतीही संधी नसणार आहे. चेंडू सीमारेषे बाहेर जाणार आहे. 4 धावा. सुरुवात चांगली होती या षटकाची. चौकारानं प्रेशर असेल गणेश यांच्यावरती तर कल्पेश यांचा बॅट बोलतोय. चांगला संकेत असेल येणाऱ्या 5 चेंडूंसाठी. संघाची धावसंख्या 43. या ठिकाणी या षटकाची सुरुवात चांगली होती आहे. 4 धावा आपण पाहायला गेलो तर डीप लॉंग लेगच्या दिशेने शॉटमध्ये खेळाडू तैनात होते लॉंग लेगला परंतु त्यांना भेदून चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा दर्जेदार फटका. सो एलिगेट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आता फलंदाजाने भाव खाल्लाय तर गोलंदाजाचा भाव वधारणार आहे. कारण 2 चेंडूवरती 2 फटके येत आहेत. म्हणजे मागच्या 4 चेंडूंचा विचार केला तर या 4 चेंडूवरती 20 धावा बनवल्या गेल्या आहेत. सुरुवात चांगली आहे या अंतिम षटकांमध्ये. विश्वनाथ एका बाजूला तर न्यू बॅटर कल्पेश यांच्या बॅटमधून सुद्धा धावा कुठल्या जात आहेत आणि गणेश यांच्यावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि ते बिल्टअप केलाय. पुन्हा एकदा फटका दर्जेदार आहे. थांबायला तयार नाही आहेत. मी का आलो आहे, माझा बॅटिंग क्लास दाखवतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दर्जेदार चौकार लॉंग लेग दिशेमध्ये 4 धावा. आसमान में उड़ान पंखों से नहीं बल्कि हौसलों से भरी जाती है और जिनके हौसले बुलंद होते वो आसमान छूते हैं. यहाँ पे अच्छी बल्लेबाजी चलती हुई कल्पेश की तरफ से. शुरू के जो बल्लेबाज थे उन्होंने निराश किया लेकिन यहाँ पे अपने टीम को खुश करने का काम कल्पेश और विश्वनाथ इनकी तरफ से चलता हुआ और कमर तोड़ने का काम किया गेंदबाजों का. यहाँ पे अच्छी बैटिंग चलती हुई. धावसंख्या 53. अर्धशतक फलकावरती लागते आहे. वाटलं होतं सुरुवातीला 50+ 10 होतील की नाही परंतु त्याला उत्तर दिलंय या फलंदाजाने. प्रश्न असा आहे की उत्तर काय, तर उत्तर ही दिशा आहे आणि या फलंदाजीला दिशा देण्याचं काम या ठिकाणी दोन्ही फलंदाज करतायत विश्वनाथ आणि कल्पेश. तर मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह. क्षेत्ररक्षण बदलले गेले. आता मात्र चांगला चेंडू आहे. विकेट सॅक्रिफाईस होणार आहे यात मात्र कोणती शंका नाहीये. क्रिकेटच्या टॅलेंटचा वापर केला जाईल. स्वतःकडे फलंदाजी घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी विश्वनाथ यांचा. तर कल्पेशला मात्र डकआउट जावं लागेल. विकेटचं पतन होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होईल या ठिकाणी 53. कमी चेंडूमध्ये जास्तीच्या धावा बनवल्या आहेत. 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने कल्पेश यांनी चांगली सुरुवात केली. तत्पूर्वी 4थ्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने विश्वनाथ यांनी सुद्धा डावाला सावरण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचं कारण आहे
53 धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी. तर रुपेश ने बॅटर दाखल होतील मैदानामध्ये. तर कॅमेरा एंड कडून मारा करत असताना गणेश थोडेसे महागडे ठरतायत, परंतु पॉझिटिव्ह अप्रोच फलंदाजांचा असणार आहे. तर बॉलरना मात्र योग्य टप्प्याची टिचून गोलंदाजी करावी लागेल समोर असणाऱ्या विश्वनाथ यांच्यासाठी. दोन्ही बाजूंनी तुंबळ युद्ध आपण पाहणार त्या ठिकाणी. कट केला चेंडूला, गॅप बेदला गेला जाणार आहे. टायमिंग प्रॉपर असणार आहे. कट शॉट जबरदस्त पाहतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. 4 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा, यश तुमच्या बाजूने मित्रांनो, ते दाखवून देतात या ठिकाणी विश्वनाथ. तर समोर सुरुवातीची षटका आपण पाहायला गेलो, वर्चस्व राखलं होतं संगमेश्वर संघाने. एका बाजूला आपण पाहायला गेलो तर सतीश होते, ओमकार, त्यानंतर पुन्हा एकदा ओमकार आले, परंतु या षटकामध्ये गणेश महागडे ठरतायत आणि त्यांचा समाचार घेतला जातोय. प्ले करण्याचा प्रयत्न होता विश्वनाथ यांचा. एक धाव निश्चितच मिळेल या ठिकाणी. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत. लेग बाय रूपामध्ये पंचांचा निर्णय येतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या 58. एक जे चांगलं टार्गेट होतं मनामध्ये त्याकडे जाण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये वर्चस्व लागलं होतं संगमेश्वर संघाने. दर्जेदार बॉलिंग पाहिली होती, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, त्याला उत्तर दिलं गेलं येणाऱ्या एक 8 ते 10 चेंडूने. आणि धावसंख्येचा आलेख पाहायला गेला आपण या ठिकाणी तर धावसंख्या होते 58 धावा बनवल्या आहेत आणि 59 धावांचं आव्हान दिलंय. या आव्हानाला कोणत्या प्रकारे सामोरे जाणार आहेत संगमेश्वर संघ, कोणत्या प्रकारची बॉलिंग असणार आहे की एखादा क्षेत्ररक्षक या ठिकाणी कमाल करून देईल, हे ऐकण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. जोडले जातील करंडे सर. ओव्हर टू यू करंडे सर. यानंतर होणारा सामना शिवशंभो ब विरुद्ध रत्नागिरी स्ट्रायकर. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी यायचं आहे. आणि संदेश उर्फ राजू लिंगायत, त्रिमूर्ती राजू लिंगायत पैकी एक राजू लिंगायत संदेश यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कमिटीचे बी संघ आणि त्यानंतर स्ट्रायकर रत्नागिरी या 2 संघांमध्ये टॉस केला जाणार आहे. राजू काकांच्या हस्ते विनंती आपल्याला, आपण टॉस करायचा आहे. मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. मित्र, आपण पाहतोय शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित वीरशैव लिंगायत समाज कोकण मर्यादित शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये दर्जेदार सामने पाहायला मिळत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच पाहतोय आपण. 2 तालुक्यांमध्ये खरं तर लढत असणार आहे. एका बाजूला संगमेश्वर तर दुसऱ्या बाजूला राजापूर असे 2 संघ आहेत. आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये संगमेश्वर संघाच्या बाजूने मॅच होता, परंतु येणाऱ्या 5व्या षटक आणि 4थ्या षटकाचे 2 चेंडू याच्यावरती वर्चस्व राखलंय आणि तिथे मात्र 58 धावा बनवल्या गेल्या आहेत. तर 59 धावांचं आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय संगमेश्वर संघाकडून. सलामीसाठी आहेत पप्पन आणि पप्पन उर्फ ओमकार, तर त्याच्याबरोबर असतील खेळण्यासाठी
संगमेश्वर संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पाठवा विनंती आपल्याला. पपन आणि शुभम ही सलामीची जोडी म्हणजे लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि गरजेचं आहे क्रिकेटमध्ये डावखुरा फलंदाज आणि उजवा फलंदाज जेव्हा आपण सलामीसाठी पाहतो किंवा खेळताना पाहतो तेव्हा मात्र समोरच्या संघाला थोडंसं प्रेशर असतं. कोणत्या प्रकारे बॉलिंग करायचे योग्य टप्प्या गाठण्यासाठी थोडीशी कसरत होते आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना काही चुका झाल्या तर बेनिफिट समोरच्या बॅटिंग करण्याला संघाला मिळतो. या ठिकाणी आपण पाहूया. चला विश्वनाथ आपल्याला विनंती आहे राजापूर संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती करतो आपल्याला. 59 धावांचं टार्गेट असणार आहे 59 रन्स. नॉकआउट स्पर्धा पाहतोय आपण या ठिकाणी. उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या संघातील खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतील. लिंगायत समाजातील खरं तर सर्वच खेळाडू हे चांगल्या प्रतीचे आहेत. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले दर्जेदार संघ आहेत. या सर्वांचा चांगला खेळ आपण या पहिल्या दिवसामध्ये आजच्या पाहणार आहोत. संध्याकाळचं सत्र मात्र दर्जेदार असेल कारण दिवसभराचा घाम गाळल्यानंतर मेहनत केल्यानंतर खेळण्यासाठी जे दोन टॉपचे संघ असणार आहेत ते मात्र लढत झाल्यानंतर कदाचित फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंगच्या मार्क होते आपण पाहूया. पहिल्या षटकासाठी ओमकार, स्ट्राईक साठी पप्पन, शुभम आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईकला पप्पन असणार आहेत ओमकार. तर बॉलिंगच्या मार्क होते सुद्धा ओमकार आहेत. तर विकेटच्या मागे विश्वनाथ चांगल्या प्रतीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण या ठिकाणी. पहिला चेंडू कट केला. या चेंडूला शॉर्ट टर्नमॅनच्या स्लिपमध्ये आपण चेंडू पाहतोय. या ठिकाणी एक धाव अकाउंट ओपन केलं जाणार आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोणत्या प्रतीचा विचार सुरुवातीच्या पॉवर प्ले षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन म्हणजेच प्रत्येक वेळी तुम्हाला जर प्रत्येक चेंडूवरती धाव बनवली गेली तर फिल्डिंगमध्ये चेंजेस करावे लागतील, बदल करावे लागतील आणि ते बदल करत असताना बॉलिंग मात्र चांगली करावी लागेल. एक पॉझिटिव्ह अप्रोच क्रिकेटमध्ये ठेवावा लागेल. तर या ठिकाणी पुनश्च एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. कॅमेरा एंड करून बॉलिंग करत असताना ओमकार पाहायला मिळत आहेत. राजापूर संघाकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर संघाचं सुद्धा पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पायावरती चेंडू होता. पंचांकडे दाद मागितले जाते. एक लाऊड आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला विश्वनाथ आणि गोलंदाज ओमकार यांच्याकडून लेग बॅच मध्ये एक धाव पूर्ण होणार आहे. या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आपण 2 धावा पाहतोय परंतु चांगली बॉलिंग पायाच्या लेवलला म्हणजे गुडघ्याच्या खालती म्हटला जातो चेंडू तो ठेवला होता आणि त्यानंतर मात्र चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. चांगली बॉलिंग. तर बॉलरची दिशा आपण योग्य पाहतो या ठिकाणी. ओ कट केला. या चेंडूला टॅप केला. एक धाव मिळेल. सुरुवातीच्या षटकामध्ये या प्रकारची बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. एक चांगला क्लास बॉलिंगचा ओमकार यांच्याकडून पाहायला मिळतोय. तर समोर असणारे दोन्ही मातब्बर फलंदाज आहेत. कोणत्या क्षणामध्ये आम्हाला पुढे यायचं आहे, कोणत्या प्रकारची बॅटिंग करायची, केव्हा थांबायचं याचा चांगला अनुभव त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला शुभम आहेत तर दुसऱ्या बाजूला पप्पन स्ट्राईकसाठी सज्ज होतील. समोर ओमकार. थोडासा आवर घातलाय बॅटला. बाहेर जाणारा चेंडू कदाचित आतमध्ये आलाय. पप्पन सुद्धा पाहतच राहिलेत. या चेंडूवरती स्विंग चांगला पाहायला मिळाला ओमकार यांच्याकडून. आणि खेळपट्टीचा जर मैदानाचा विचार केला तर निश्चितच गोलंदाज आणि फलंदाजांना दोन्ही बाजूने उपयुक्त असणारी खेळपट्टी आपण पाहतोय. सुसज्ज मैदान आहे. खरं तर तितकं सोपं नाही या क्रिकेटवरती तुम्हाला या मैदानामध्ये क्रिकेट खेळणं, परंतु फलंदाजी करावी लागेल. इथे चांगला चेंडू आहे. थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू, चेंज ऑफ पेस पाहिला या ठिकाणी आणि त्याचं कारण आहे एकच धाव मिळते. सुरुवात चांगली झाली. आणि या येणाऱ्या चेंडूवरती एक एक धाव घेतली जाते. फलंदाजांना जकडून ठेवलंय. हात खोलण्याच्या संधी दिल्या जात नाहीयेत ओमकार या गोलंदाजांकडून. पण यंदा 3 चेंडू डॉट चांगली बॉलिंग आहे. फटका जोरदार मारायचा होता. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा अशाच प्रकारचा फटका डॉट चेंडू आहे आणि चांगलं षटक समाप्त होतं या ठिकाणी. ओमकार यांचं षटक आवडलं असेल, विनंती आहे टाळ्या देऊया. षटक संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 4. 59 धावांचा पाठलाग करत असताना
सावध सुरुवात पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होते 4. तर दुसऱ्या षटकासाठी पाहूया बॉलिंगच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते राजापूर या संघाकडून षटक टाकण्यासाठी स्वतः विश्वनाथ पाहायला मिळतील आपल्याला या दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये खरं तर बॅटिंग पॉवर प्ले, दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला या ठिकाणी संगमेश्वर संघाकडून. तर समोर बॉलिंगच्या मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी विश्वनाथ. डीप स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट यांच्यामध्ये एक शॉर्टमध्ये खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. तर ऑफच्या दिशेने विचार केला, शॉर्ट थर्ड मॅट, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी विश्वनाथ यांच्याकडून. चला मॅच पुढप करा विनंती आहे राजापूर संघ. विश्वनाथ पुढे सरसावले, फटका दर्जेदार आहे, चेंडू खालची क्षेत्ररक्षण त्यांना भेदून जाणार आहे 4 धावांसाठी. पप्पाने पुढे सरसावत आहेत, जाणून आहेत. बँडर प्ले दुसरं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले षटक आहे आणि या षटकामध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. सुरुवात चांगली जाते, त्यानंतर अंत काय असेल या षटकामध्ये. 4 धावा मिळतात. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. व्हेरिएशन गती परिवर्तनाचा चेंडू होता. पंचवटीला आमच्याकडे वाईड आहे. मिस्टर एक्स्ट्रा पुन्हा एकदा ऍड होईल संगमेश्वर संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या या ठिकाणी धावसंख्या 9. पुन्हा एकदा फटका खेळला गेला. आउटफील्डचा जर विचार केला थोडंसं फास्ट पाहायला मिळते या ठिकाणी. 2 धावा पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण ओमकार यांच्याकडून चांगलं पाहायला मिळते. काही प्रमाणात धावा रोखल्या गेल्या आहेत, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट शुभम आणि पप्पन यांच्याकडून. संघाची धावसंख्या 11. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. मैदानाचा जर विचार केला, डेड चेंडू आहे, संपूर्ण सर्कल असलेलं मैदान असणार आहे. म्हणजे या ठिकाणी फलंदाजांना संधी आहे तर क्षेत्ररक्षणाचा कसोटी लागेल या ठिकाणी, कारण मोठमोठे गॅप आहे आणि तिथे तुम्हाला चेंडू फील्ड करायचं तेवढं सोपं नाही आहे. पुन्हा एकदा आपली जबाबदारी. पायावरती चेंडू होता. क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. फेक थोडीशी खराब पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 13. पाहूया या मॅच मध्ये कोणाचे 3-13 वाजतील. तर धावसंख्या आपण पाहतोय 13. जेलची मागणी केली, जेल होणार का? हो, सुरेख कॅच टिपला गेलाय. फलंदाज बाद होत आहेत. एक मोठा मासा कॅच प्राइज विकेट होता तो लागलाय गळाला राजापूर संघाच्या. तर आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रॉफी पाहतो या स्पर्धेमध्ये. शिवैक्य धोंडलिंग पंत शिवलिंग लिंगायत यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुनंदा पंत लिंगायत आणि कुटुंबीय यांच्याकडून एक सुसज्ज अशी ट्रॉफी पाहायला मिळते. मोठी ट्रॉफी आहे आणि कदाचित या ट्रॉफीवरती कोणाचं लक्ष लागून राहिलं आपण पाहणार होतो या ठिकाणी. तर एक विकेट घेतलाय आणि एक बिग हिटर मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सतीश फटका चांगला आहे. करमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांची शुभम आणि सतीश यांच्याकडून.
धावांचा पाठलाग करायचा 59. तर रनरअप साठी सुद्धा आपण ट्रॉफी पाहतोय. सौजन्य रितेश गांधी स्मार्ट ॲग्रोटेक लांजा यांच्याकडून एक नावाची मानाची दर्जाची प्रतिष्ठेची स्पर्धा. तर प्रतिष्ठा कोणाची पणाला लागेल म्हणजे कोणता संघ या चषकावरती नाव कोरणार हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्याला उद्याच्या अंतिम दिवसामध्ये अंतिम सत्रामध्ये पाहायला मिळेल. तर पुढचा चेंडू शुभमला फुलटॉस चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळला, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेची मागणी थांबून धरलाय, चांगला कॉल म्हणावा लागेल. तर विश्वनाथ चांगल्या प्रकारे षटक हँडल करतायत, हाताळले चेंडू आणि त्यानंतर एक गडी सुद्धा पपन सारखा मोठा मासा गळायला लागला, ज्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर 1 डाऊन साठी एक मोठा खेळाडू संगमेश्वर तालुक्यातील लिंगायत समाजातील सतीश यांना आपण पाहतोय. तर त्यांचा बॅट बोलणं गरजेचं आहे. त्यांचा बॅट बोलला तर कदाचित पुन्हा एकदा चर्चा करावी लागेल. राजापूर संघाला धावसंख्या आपण पाहूया. या ठिकाणी धावसंख्या होते 15. तर 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांच्या बाजूने मॅच असू शकतो, कारण दोन्ही संघांमध्ये चांगल्या प्रतीचे दर्जेदार खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स आहे. त्यापेक्षा अनेक वेळा मोठमोठ्या मॅच अंडर प्रेशर खेळत असताना चांगल्या प्रकारचा खेळ त्यांचा आपण पाहिलाय. आज मात्र या ठिकाणी पाहूया संगमेश्वर आणि लांजा संगमेश्वर आणि राजापूर या दोन संघांमध्ये ही लढत असणार आहे. कोणाच्या बाजूने विजय जाणार त्यापेक्षा खेळ कोणत्या प्रतीचा होणार या मॅच मध्ये पाहूया आपण. संघ प्रबळ दावेदार असणार आहेत या टुर्नामेंटला. तर बॉलिंगच्या मार्फत आपण पाहूया डावखुरे गोलंदाज असतील. निरंजन यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि ते आपल्या सन्माननीय पोलीस पाटील आहेत. पहिला चेंडू वाईड आहे, खराब लेंथ भरकटलेली बॉलिंग पहिल्या चेंडूवरती. मिस्टर एक्स्ट्रा धावसंख्या होईल 16. फटका सजला आहे, परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर. आणि दुसऱ्या धावेची मागणी आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेतली जाणार का? थांबवलाय, चांगला कॉल म्हणावा लागेल. दोन्ही खेळाडू खूप इम्पॉर्टंट असणार आहेत संगमेश्वर संघासाठी. तर या खेळाडूंना बाद करण्यासाठी निश्चितच प्रयत्न नाही कट रचले जाणार आहेत. राजापूर संघाकडून जाणून आहेत महत्वपूर्ण विकेट आहेत. कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असणारे हे दोन खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर निरंजन, फटका चांगला आहे, झेल घेतला जाणार का? आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. या धावा आणणं गरजेचं होतं. या ठिकाणी जर चुका झाल्या तर समोरच्या संघाला बेनिफिट असणार आहे आणि बोनस धावा मिळत आहेत. हा चौकार खूप महत्वाचा होता. शुभमेना 4 धावा. तर संघाची धावसंख्या आपण पाहूया. धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते आपल्याला काव कॉर्नर रिजन मध्ये. या ठिकाणी एक धाव पूर्ण होईल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. या ठिकाणी लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन अजूनही आपण मैदानामध्ये पाहतोय. सतीश आणि शुभम सलामीसाठी आले होते. शुभम पपन बाद झाल्यानंतर 1 डाऊन साठी सतीश यांना पाहतोय. एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. तर समोर त्यांना रोखण्यासाठी बॉलिंगच्या मार्कवरती निरंजन. कोणत्या प्रकारे स्ट्रॅटेजी वापरली जाईल यांच्यासाठी पाहूया. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आहे, बॉडी लोड केला आहे आणि सीमारेषा धाडली जाणार आहे, भेदली जाणार आहे. 6 धावा. सतीश यांच्या बॅट मधून. गरजेचं होतं की सलामीला आले नव्हते, मागे ठेवला गेला होता. काही प्रकारच्या स्ट्रॅटेजी क्रिकेटमध्ये वापरल्या जातात आणि चेंडूची ग्रीप कमी झाल्यानंतर
या ठिकाणी हल्ला चढवला जातोय. निरंजन यांच्यावरती 6 धावा, सुरेख बॅटिंग. ओ चांगला चेंडू आहे. खरं तर या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सतीश यांचा, परंतु 1 धाव मात्र निश्चितच मिळणार आहे. चांगल्या प्रकारे या चेंडूला हाताळला गेलाय. निरंजन यांच्याकडून धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावसंख्या 30. 13 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. हा निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर खूप चांगली गोष्ट असणार आहे, परंतु हा चांगल्या प्रकारे चेंडू हाताळावा लागेल. या ठिकाणी गॅप बेदला गेला जातोय. चेंडू खालची क्षेत्रशी येत आहेत. वाइंडिश लॉंगांच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेक केली जाते आणि या ठिकाणी 2 धावा पुन्हा होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार पाहायला मिळत आहे आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या असेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 59 धावांचा पाठलाग करत असताना किंवा या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना संघाची धावसंख्या होते 32. 12-28, 12-27, 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. तर मैदानामध्ये पाणी घेऊन आले ते पपन म्हणजे काहीतरी कानमंत्र दिला जाणार आहे. कोणत्या प्रकारे येणाऱ्या 12 चेंडूंचा समाचार घ्यायचा, सामना करायचा आहे. तर समोरचा संघ राजापूर संघ यांच्याकडे सुद्धा चर्चा होते आहे. कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली जाणार या ठिकाणी या येणाऱ्या 2 षटकांमध्ये, कोणत्या प्रकारचं तंत्र अवलंबन जाणार आहे की कोणता विचार दिला जाईल आपल्या सहकारी गोलंदाजांना आपण या ठिकाणी पाहतोय. एक मोठी स्पर्धा शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी हे पहिलं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक सुसज्ज मैदान आणि दाखल होणाऱ्या सर्व खेळाडूंचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचप्रमाणे या खेळाडूंना चांगला एक मोठा मंच निर्माण करून दिला आहे, त्याबद्दल शिवशंभो क्रिकेट संघ आणि सहकारी यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. तर जाऊया मॅचकडे. एक दर्जेदार मॅच असणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचची रंगत असेल, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. शेवटच्या क्षणामध्ये कोणत्या प्रकारचा खेळ करायचा आहे, कोणत्या स्ट्रॅटेजी वापरल्या जाणार किंवा कोणत्या उणीवा असतील त्या भरून काढल्या जातील, याचं उत्तम उदाहरण आपण अनेक टुर्नामेंटला पाहिलं आहे. कदाचित तोच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंगच्या मार्फत आपण पाहू शकता या ठिकाणी ओमकार पहिल्या षटकामध्ये 4 धावा, त्यानंतर 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा. हे तिसरं षटक दोन्ही संघांसाठी महागडं ठरलंय आणि या ठिकाणी 17 धावा कुठल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये. तर पुन्हा एकदा बॉलिंगच्या मार्कवरती राईट मोर द विकेट मारा केला जाणार आहे सतीश यांच्यासाठी. समोर असणार ओमकार बॉलिंगच्या मार्कवरती. पहिला चेंडू मागे जाऊन कट करण्याचा, बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते चौथ्या षटकामध्ये ओमकार यांच्याकडून. गतीला वेग देण्यापेक्षा किंवा वेगवान चेंडू टाकण्यापेक्षा लेंथमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र प्रयत्नच राहिला आहे. प्रयत्नांती परमेश्वर, परंतु या ठिकाणी मात्र 7 मिळते गोलंदाजाला. विकेटच्या मागे चांगलं काम पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर असणार आहे, क्लच किपिंग पाहायला मिळते विश्वनाथ यांच्याकडून आणि त्याचं कारण आहे पुढे येऊन खेळण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत सतीश यांच्यासाठी. तर बॉलिंगच्या मार्कवरती 2 चांगले चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट मारा करण्यासाठी ओमकार सज्ज होतील. फटका उंच खेळला, हवेमध्ये बराच वेळ चेंडू असणार आहे. झेल होणार का? 2 खेळाडू चेंडू खालती येत आहेत. कोणतीही चूक होणार नाहीये. मला वाटतं त्या ठिकाणी सागर यांच्याकडून चांगल्या प्रतीचा झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा एक मोठा मासा गळायला लागलाय. जाळ रचलं होतं या फलंदाजासाठी, भेदण्यामध्ये अपयशी ठरतायत आणि फलंदाज या ठिकाणी मात्र सतीश बाद होतील. मोठा धक्का संगमेश्वर संघाला. जोर का धक्का धीरे से नहीं बल्कि जोर से लगा है, क्योंकि सतीश जैसे एक हार्ड हिटर बल्लेबाज को आउट करने का काम यहाँ कारनामा कर चुके हैं. ओमकार गेंदबाजी के मार्ग पर अच्छी गेंदबाजी, पहली डॉट गेंद प्रेशर बिल्टअप होता हुआ और उसी बदौलत एक खराब शॉट देखने मिला, उसकी बदौलत विकेट गंवा चुके हैं और यहाँ पे बड़ा झटका लगता हुआ संगमेश्वर टीम को.
बॅटर मैदानामध्ये आदित्य पाहायला मिळत आहेत. वाटलं होतं की मॅच एका बाजूने झुकला जाणार का. प्रथम बॉलिंग करत असताना संगमेश्वर संघाने वर्चस्व राखलं आणि त्यानंतर येणाऱ्या काही चेंडूंवरती होणारे हल्ले ते मात्र कदाचित या मॅच मध्ये संकटाला सामोरं जावं लागतंय. संकट असलं तरी घाबरायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं आणि जिद्दीने बळ वाढवायचं असतं. या ठिकाणी जिद्दीचं बळ बॉलिंग मध्ये पाहायला मिळत आहे. आदित्य पायावरती चेंडू होता, इथे मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. विकेट किपर बीट होत आहेत, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. 22 मध्ये एक धाव मिळणार आहे. एक धाव पूर्ण होईल. या एका धावेने संघाची धावसंख्या असेल 59 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते 33 लॉस ऑफ 2 विकेट अशी धावसंख्या आपण पाहतोय संगमेश्वर संघाची. परंतु एक बाजू लावून धरले शुभम या फलंदाजाने. वन मॅन आर्मी असं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे एक बाजू लावून धरण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शुभम या फलंदाजांकडून. तर कोणत्याही क्षमी मॅच फिरवण्याची क्षमता आहे ते शुभम बॅटिंगच्या मार्कवरती आपण पाहतोय. बॉलिंगच्या मार्कवरती आहेत ओमकार. फटका दर्जेदार खेळ आहे. इथे मात्र किती धावा मिळतील, एकच धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा एक चांगली फेक पाहायला मिळते. माघारी धाडलाय आदित्य, याला चांगला कॉल म्हणावा लागेल या षटकामध्ये शुभम यांचा. तर इथे मात्र रोखून धरलाय, एकच धाव मिळते. आता मात्र चांगली बॉलिंग, योग्य टप्प्याची टिचून बॉलिंग केली जाते. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो, संयम दाखवावा लागतो. संयम, समाधान आणि सहनशीलता असणाऱ्या व्यक्तीवरती कठीणातल्या कठीण परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता असते. तो खेळ आपण सुरुवातीला पाहिला कल्पेश आणि विश्वनाथ यांच्याकडून. आणि या फलंदाजीला उत्तर देण्यासाठी कोणत्याही प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही. ते संगमेश्वर संघाचे फलंदाज पपन असतील, विश्वनाथ असतील, पपन असतील किंवा सतीश यांची असतील, यांना मात्र इथे रोखलं गेलंय. आणि निश्चितच सामन्याकडे जाण्याची, सामना खिशामध्ये घालण्याची संधी निर्माण होते राजापूर संघाला. आणि चांगले बॉलिंग या चौथ्या षटकामध्ये पाहिले ओमकार दिनू यांची. कमी धावा दिल्या आहेत, विकेट 2 घेतल्या गेल्या आहेत. आणि त्यानंतर ब्रेक घेऊया, ऐकूया डीजे. स्वागत करताना संदेश लिंगायत. तर अंतिम षटकासाठी आणि 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी असताना आपल्याला बॉलिंगच्या मार्कवरती पाहायला मिळतात मयुरेश. तर समोर असणार आहेत खेळण्यासाठी शुभम. आता मात्र तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागेल. दोन्ही संघ चांगले आहेत, मातब्बर खेळाडू आहेत. तर क्रिकेटच्या टॅलेंटचा वापर होणार का. मयुरेश बॉलिंगच्या मार्कवरती 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू फुलटॉस आहे, झेल होणार का पाहूया. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, पंचांचा निर्णय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकाराने स्वागत केलंय. या 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचं 6 धावा. सुरेख बॅटिंग. पाच चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. थोडासा कान मंत्र दिला गेलाय विश्वनाथ यांच्याकडून. शुभम बॅटिंगच्या मार्कवरती पाहायला मिळतात आपल्याला. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला गेलाय. दुसरा चेंडू चांगल्या प्रतीने हाताळलाय. दुसऱ्या धावेची मागणी निश्चितच असणार आहे. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. कॉल चांगला पाहायला मिळतोय का. हो 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 शेवटच्या क्षणामध्ये चुका पाहायला मिळत आहेत. खर तर इथे गडी बाद झाला असता, परंतु चेंडू हातातून निसटलाय आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण होत आहेत. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. वारंवार चर्चा होत आहेत. हर जगह मिली चाय और राय सही नहीं होती, परंतु या ठिकाणी एकमेकांना राय देत आहेत किंवा समजावून सांगतायत आपल्याला कोणत्या प्रकारे खेळ करायचा आहे. तर विश्वनाथ सुद्धा आपल्या बॉलरकडे पाहिलाय, त्याला सुद्धा सांगितले कोणत्या टप्प्यामध्ये बॉलिंग करायचे,
करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी कोणाचा होणार, कारण जिंकण्यासाठी 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. शॉट केला या चेंडूला, टॉप ऑफ द बॉल असणार आहे परंतु फटका दर्जेदार आहे. सीमारेषेजवळ नियंत्रण पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाचं धावा रोखल्या गेल्या आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि तेवढंच कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं, कारण चांगल्या प्रकारे चेंडूला फीड केलाय. आपल्या उंचीचा चांगल्या प्रकारे वापर केलाय. कदाचित एखादा खेळाडू दुसरा असता तर 4 धावा मिळाला असता. ज्या सागरने एक चांगला सुरेख झेल टिपला होता, सतीशाला तंबूचा रस्ता दाखवला, ते सागर या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना आपण त्यांना पाहतोय. पुन्हा एकदा शुभम, फटका चांगला खेळायचा होता. पंचांकडे दाद मागितले जाते. थोडेसे सफल झाले होते. मिडल स्टिक आणि लेग स्टिकच्या मधून जाणारा चेंडू आहे. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. खरं तर गरजेचं होतं या ठिकाणी एखादा चेंडू डॉट येणं, एक चेंडू डॉट आलाय आणि समीकरण आपण पाहणार होते. या ठिकाणी 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे दोन्ही चेंडूवरती जरी मोठे फटके आले आणि गोलंदाजाने कोणत्या प्रकारची चूक केली नाही तर सामना जिंकू शकतो राजापूर संघ. परंतु अजूनही संधी असणार आहेत त्या संगमेश्वर संघासाठी. फलंदाजांनी केलेली निराशा कदाचित या मॅच मध्ये परतून घेऊन जाणार आहे. पराभव सामोरं जावं लागणार आहे ते संगमेश्वर संघाला. दोन्ही संघांमध्ये काटेकी टक्कर होती. हाय व्होल्टेजचा ड्रामा होता, मुकाबला होता, हाय प्रोफाईल मॅच होती. परंतु या ठिकाणी ज्या बॉलिंग करत असताना होणाऱ्या चुका, कदाचित मला वाटतं हे शेवटच्या 8 चेंडूमध्ये जो चांगल्या प्रतीचा बॉलिंग झाला याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, त्यानंतर 3 चौकार, हे मात्र मॅचकडे बॅकफूटवरती घेऊन गेलेत संगमेश्वर संघाला. तर या ठिकाणी चांगली बॅटिंग बॉलिंग क्षेत्ररक्षण आपण पाहतोय राजापूर संघाचं. आणि तिन्ही फॉर्मॅटवरती चांगल्या प्रकारचा खेळ केल्यानंतर सामना आपल्या खिशामध्ये घालण्यामध्ये सज्ज होतोय राजापूर संघ आहे. तर अंतिम चेंडू या इनिंग मधील दुसरे आपण पाहणार आहोत आणि समोर आहेत तेजस. इथे मात्र पाहूया चेंडूला अडवलं जाणार का, तर सामना मात्र जिंकला जातोय.